नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2021 यांचा रिझल्ट इथं लागलेला आहे आणि या रिझल्टमध्ये काय आहेत डिटेल्स हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासन पोलीस विभाग नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला पोलीस आयुक्तालय यांचं 9/3/2024 रोजीचं पत्र आहे. मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 या पदभरतीबद्दलचा अपडेट आहे. विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबतचं हे परिपत्रक आहे. उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदांची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल, निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे. तसेच ज्या उमेदवारांना यापूर्वी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलवण्यात आले होते परंतु ते उमेदवार नियुक्तीकरिता गैरहजर राहिले, अशा गैरहजर उमेदवारांना नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी शेवटची संधी देण्यात येत आहे. सोबतच्या यादीतील नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी 13/3/2024 रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगाव संकुल हॉल कक्ष 9 भरती संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव मुंबई येथे सकाळी 9:30 वाजता हजर राहणं गरजेचं आहे. उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरिता बोलवण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार त्यांना प्राप्त होत असं नाही आहे. भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्यात येईल, याबद्दल काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणायचे आवश्यक बाबी ज्या आहेत त्यात भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीचं 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड, दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहायचं आहे. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे, सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, SSC, IT व इतर कागदपत्रे याचे आहेत. शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी प्रमाणपत्र, नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्म तारखेचे हमीपत्र हे सुद्धा सोबत घेऊन या प्रोसेससाठी विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. लिस्ट इथे दिलेली आहे. त्यांचे फायनल मार्क्स, सिलेक्शन कास्ट आणि कुठल्या कॅटेगरीतनं सिलेक्शन झालं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. सो जे विद्यार्थ्यांनी अजूनही प्रोसेस कंप्लीट केलेली नसेल तर त्यांनी कृपया ही प्रोसेस कंप्लीट करा. 87 विद्यार्थ्यांची लिस्ट इथे दिलेली आहे. OBC ओपन कॅटेगरी वाईज सेपरेट लिस्ट इथे देण्यात आलेली आहे. तुमचं नाव चेक करून तुम्ही प्रोसेस करू शकतात. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.